नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. रेणुकास्वामी हत्येप्रकरणी परप्पा कारागृहात कैद असलेला अभिनेता दर्शन याचे राऊडीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ कॉल वरील संभाषण पुढे आले असून या प्रकरणी 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून दर्शनला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. राज्यातील सर्व कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे जामर बसवले आहेत. मात्र अशा घटना घडल्यास अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम करण्याची गरज आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असून अशा घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवार व मंगळवारी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला कार्यक्रम होणार आहे. भक्ती रसामृत स्वामी महाराज श्रीकृष्ण जन्मांची कथा सांगणार आहेत. त्यानंतर रात्री सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या जवानांनी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. महादेव मंदिर येथे मध्यरात्री भगवान कृष्णाच्या जन्मसोहळ्याने या उत्सवाची सुरुवात झाली. शेवटी मराठा रेजिमेंटल सेंटर येथे एका उत्साही दहीहंडी कार्यक्रमाची सांगता झाली. वर लटकलेल्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवणारा लोकप्रिय उत्सव सैनिकांमधील स्पर्धेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे अधिक जोश निर्माण झाला. नोंदणीकृत कर्मचारी समन्वय साधताना हे भव्य मानवी पिरॅमिड तयार करताना त्यांचे शारीरिक पराक्रम आणि टीम वर्कचं प्रदर्शन करताना सर्वांना उत्साहित करणारे होते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आज सोमवारी समादेव गल्ली श्रीपंतवाडा येथे श्रीपंत जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी पारंपरिक भजन, नामस्मरण, त्याचबरोबर किरण मोगे यांचे गायन झाले. नंतर दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती व महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सायंकाळी भजन, जन्मकाळ व श्रीपंत जन्मावरील चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात आले. रात्री यमुनका भजनी मंडळाचा टिपरीचा कार्यक्रम रंगणार आहे. यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, भक्तांनी परिश्रम घेतले. बेंगळूर मध्यवर्ती कारागृहात कन्नड अभिनेता दर्शन याला सिगारेट ओढताना आणि कॉफी पिताना दिसल्यानंतर कर्नाटक तुरुंग विभागाने 7 कर्मचाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिली. एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कॉफीचा मग घेतलेल्या दर्शनचा त्याच्या बॅरेक बाहेर बसलेला फोटो रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटले. दर्शन संदर्भात गृहमंत्री परमेश्वर यांनी खुलासा केला की या घटनेनंतर तुरुंग महासंचालक मालिनी कृष्णमूर्ती यांनी तात्काळ बेंगळूर मध्यवर्ती कारागृहामधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रात्री 1 वाजेपर्यंत चौकशी केली. कारागृहाशी संबंधित 7 अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. बेळगावच्या हिंडलगा कारागृहासारख्या दुसऱ्या सुविधेमध्ये दर्शनला स्थलांतरित करण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सांगितले की या संदर्भात आम्ही विचार करत आहोत. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कुडची नगर परिषदेच्या दुसऱ्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीकरिता आज सोमवार दिनांक 26 रोजी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झाली असून नगराध्यक्ष हे आरक्षण सामान्य होते. त्याकरिता काँग्रेस पक्षाचे हमीदोद्दीन सय्योद्दीन रोहिले यांनी आमदार महेंद्र तम्मन्नवर यांच्या उपस्थितीत आपलं नामांकन दाखल केलं. तर उपनगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे एसटी होतं. काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने भाजपचे शिवप्पा गस्ती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येऊन नामांकन दाखल केलं. प्रत्येकी एक नामांकन दाखल झालं असून दुपारी 1 वाजता निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी आयोजित सभेत बोलताना दोन्ही पदाकरिता एक नामांकन दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या. त्या निवडीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला. कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक प्रीतम नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सांगली येथील खासदार विशाल पाटील यांची निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सीमा प्रश्न 1956 पासून ताटकळत आहे, तो सुटावा म्हणून निवेदन देण्यात आले. सन 2004 पासून प्रलंबित असलेल्या सर्वोच्च न्यायालयात असणारा खटला तात्काळ सोडवण्यासाठी आपण संसदेत पटलावर उपस्थित करून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गती येईल, त्यासाठी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधण्याचे आवाहन समिती पदाधिकाऱ्यांनी केले. अंकलगी बेळगाव या मुख्य मार्गादरम्यान असलेल्या बुद्धिहाळ जवळील रेल्वे ट्रॅकपर्यंत ओव्हरब्रिजचे बांधकाम सुरू आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी करून प्रकल्पाच्या आउटपुटबाबत चर्चा केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गोकाक अंकलगी बेळगाव मुख्य रस्त्याच्या दरम्यान रेल्वे फाटकामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना प्रचंड समस्याला सामोरे जावे लागत आहे, या संदर्भात त्यांनी पाहणी केली. वडगाव ते येरमाळ या ठिकाणी बसेस फेऱ्या वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी होऊ लागली आहे. या परिसरात शापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांची जमिनी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. विशेष करून महिला शेतकरी या रस्त्यावरून 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाने या रस्त्यावरून बसेस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होऊ लागली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा विकास झाला असे सांगितले तरी वाहतूक समस्येचं ग्रहण मात्र अद्याप सुटले नाही. वाहतूक सिग्नलांची वेळेवर देखभाल करण्यात येत नसल्याने अनेक ठिकाणचे सिग्नल सातत्याने नादुरुस्त बनत आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या यंदेखुटीतील सिग्नल सातत्याने बंद पडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 16 ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र जुन्या सिग्नलच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते वारंवार नादुरुस्त बनत आहेत. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गत 4 दिवसांपासून संकेश्वरसह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीतील अविश्रांत पडणाऱ्या पावसामुळे हिरणकेशी नदीच्या पाणी पातळीत सोमवारी मोठी वाढ झाली आहे. हा पाऊस असाच कोसळत राहिल्यास पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती दिसू लागली आहे. हुक्केरी तालुका प्रशासन पुन्हा एकदा पूर परिस्थितीसाठी तयारीस लागलं आहे. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसत आहे. रविवारी रात्री पावसाने परिसराला झोडपून काढला आहे. सोमवारी सकाळपासून मात्र काही अंशी उसंत घेतल्याचं दिसत होतं. अशा परिस्थितीत पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर मात्र कायम असल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून निपाणी तालुक्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 15 दिवस उसंत घेतलेल्या पावसाने गेल्या 4 दिवसांपासून पुन्हा दमदार बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अशा या परिस्थितीत घरांची पडझड होण्याच्या घटना देखील वाढताना दिसत आहे. कोडणी येथे सोमवारी नाजूकनगर परिसरातील घराची भिंत कोसळून नुकसान झाले. मारुती वसंत महाजन असे घर मालकाचे नाव असून सदर कुटुंबाची परिस्थिती गरीब असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोगनोळी आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बसलं आहे. मात्र नजीकच्या दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या पडणारा पाऊस हा मगा नक्षत्राचा असून 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्याचा पाऊस सोयाबीन पिकासाठी व तंबाखू लावणीसाठी पोषक ठरू लागला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.